केंद्र सरकारमार्फत फक्त महिलांसाठी अजून एक नवीन योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. ती म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत, ज्याला आपण LIC असं म्हणतो, त्यांच्यामार्फत या ठिकाणी पाहू शकता बीमा सखी स्कीम जी योजना आहे त्याची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याचे ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत. यामध्ये महिन्याला तुम्हाला स्टायपेंड भेटणार आहे, त्याचसोबत तुम्हाला या ठिकाणी बोनस भेटणार आहे आणि हे काम जे असणार आहे LIC मार्फत तुम्हाला करायचं असणार आहे. ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला काम देखील करायचं आहे, त्याचसोबत तुम्हाला पैसे देखील भेटणार आहेत. तर बघू शकता या ठिकाणी बीमा सखी जी योजना आहे त्यासाठी या ठिकाणी त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. पहिली महत्त्वाची माहिती दिली ती म्हणजे LICची ही जी बीमा सखी योजना जी असणार आहे स्टायपेंडरी स्कीम असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला स्टायपेंड भेटणार आहे त्या योजनेअंतर्गत आणि एक्सक्लुझिव्हली फॉर वुमेन, फक्त महिलांसाठी ही योजना असणार आहे. स्टायपेंड जे असणार आहे तुम्हाला 3 वर्षासाठी या ठिकाणी भेटणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टायपेंड जे आहे पहिल्या वर्षाला 7,000 रुपये असणार आहे आणि या ठिकाणी दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला 6,000 रुपये भेटेल, तिसऱ्या वर्षापासून 5,000 रुपये स्टायपेंड भेटणार आहे. तर हे स्टायपेंड जे आहे 3 वर्ष असेल आणि तुम्हाला फर्स्ट इयर कमिशन जे असणार आहे याचं, ज्याला आपण बोनस असं म्हणतो, तो 48,000 रुपये इतका असणार आहे. मग ही जी स्कीम आहे यासाठी काय क्वालिफिकेशन असणार आहे, कुठल्या महिला फॉर्म भरू शकतात, त्याची संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. ऑनलाईन अप्लाय करायसाठी लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून देखील तुम्ही पाहू शकता. बघा याच्यासाठी तुमचं एज जे असणार आहे मिनिमम एज 18 वर्ष पाहिजे आणि या ठिकाणी मॅक्सिमम एज जे आहे 70 वर्षापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे. याच्यासाठी पात्रता जी असणार आहे शैक्षणिक पात्रता ती फक्त 10वी पास तुम्ही असणं गरजेचं आहे. तर एज आणि पात्रता हे एकदम सिंपल ठेवण्यात आलेले आहे. 10वी पास 18 ते 70 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. आता जी ही योजना आहे यासाठी काय काय महत्त्वाची डॉक्युमेंट्स लागतील त्याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. याच्यामध्ये बघा सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ एज प्रूफ, ॲड्रेस प्रूफ आणि एज्युकेशन सर्टिफिकेट तुमचं लागणार आहे. एवढीच डॉक्युमेंट लागणार आहेत. बाकी मग तुम्हाला फक्त आता ऑनलाईन फॉर्म जो आहे तो यासाठी भरायचा आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल या योजनेसाठी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LIC सोबत तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरू शकतात. तुमच्या ज्या मैत्रिणी असतील, कोण नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा. बघू शकता लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जी ही वेबसाईट आहे त्याच्यावरती या ठिकाणी तुम्हाला ही सर्व माहिती भेटेल किंवा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून देखील तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघा आता याची जी फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे त्यासाठी सर्वात खाली आला तुम्ही या पेजवरती तर क्लिक हिअर फॉर बीमा सखी याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल. बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आता फॉर्म भरताना काय काय करायचं बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा तुमचं नाव विचारलं आहे, त्यानंतर जेंडर ऑटोमॅटिक या ठिकाणी फक्त फिमेल ठेवण्यात आलेलं आहे, त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन, त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. बघा डेट ऑफ बर्थ टाकताना DDMMY या फॉर्मॅटमध्ये टाकायचे. एज इथं देखील पुन्हा तुम्हाला शो केलं आहे त्यांनी 18 ते 70 वर्ष तुमचं वय या ठिकाणी पाहिजे तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, त्यानंतर तुमचा ॲड्रेस जो असणार आहे ॲड्रेस 1, ॲड्रेस 2 याच्यामध्ये तुम्ही करंट ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस अशा पद्धतीने भरू शकता किंवा एकच ॲड्रेस असेल तुमचा तर एकच टाकू शकतात. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे खाली. त्यानंतर या ठिकाणी नोट दिली, प्लीज नोट दॅट टू इनेबल द सबमिट बटन बिलो मेन्शन रेशो बटन व्हॅल्यू मस्ट बी नो. आता याच्यामध्ये बघा आर यू रिलेटेड टू एनी एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, एम्प्लॉई, मेडिकल एक्झामिनेशन ऑफ LIC इंडिया. तर तुमचं कोण रिलेटिव्ह वगैरे आहे का LIC इंडियामध्ये जे कामाला वगैरे आहे का, तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकतात, त्याला नो करू शकतात. जर येस असेल म्हणजे तर तुम्ही इलिजिबल होत नाहीत. जर त्या ठिकाणी कोण तुमचं कामाला असेल तर तुम्ही इलिजिबल असणार नाहीत. LICमध्ये तुमचं कोण रिलेटिव्ह कामाला जर असेल तर तुम्ही या ठिकाणी नॉट इलिजिबल होतात, तर तुम्हाला या ठिकाणी नो करावं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा खाली हा जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा तुम्हाला टाकायचा आहे आणि हे जे सबमिट बटन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर पुढची जी प्रोसेस येणार आहे ती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही कुठल्या स्टेटमधून फॉर्म भरताय ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. ऑफिस सिलेक्ट करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही 3 ऑफिस सिलेक्ट करू शकता, 3 सिटी सिलेक्ट करू शकतात. त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी काम करायचे ती ऑफिसेस तुम्हाला सिलेक्ट करायची आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही त्या ऑफिसच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून या ठिकाणी काम करू शकतात.
म्हणजे बघा आता हा जो जॉबच एक प्रकारचा असेल किंवा एक 3 वर्षासाठी तुम्हाला एक प्रकारची कॉन्ट्रॅक्ट असणार आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला महिन्याला स्टायपेंड दिलं जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण त्याचं दिलं जाणार आहे, कसं काम करायचं आहे वगैरे, आणि तुम्ही जेवढ्या या ठिकाणी पॉलिसी कराल त्यानुसार तुम्हाला त्याचा बोनस देखील असणार आहे. तर ही अशा पद्धतीची एक योजना आहे. याच्या अंतर्गत तुम्ही सध्या प्रशिक्षणार्थी म्हणून या ठिकाणी काम जे आहे ते करू शकतात. त्याचसोबत तुम्हाला जे पण फील्ड वर्क करायचं आहे की काय करायचं आहे ते सर्व तुम्हाला फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्यांचे जे या ठिकाणी ऑफिसर्स असतील किंवा एजंट असतील LICचे त्यांच्याकडनं कॉल वगैरे येईल. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती तुम्हाला केली जाईल, कारण की याच्यामध्ये तुम्ही मेल ID देताय, तुम्हाला तुमचा मेल देखील नंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर चेक करत राहायचं आहे, फोन देखील तुम्हाला येऊ शकतो. तर एवढीच प्रोसेस आहे फॉर्म भरायची. याच्यानंतरची पुढची प्रोसेस आहे तो म्हणजे पूर्ण फॉर्म सबमिट झाल्यानंतर फॉर्म तुम्हाला दिसत नाही, डायरेक्टली त्या ठिकाणी फॉर्म सबमिटेड असं लिहून येईल. त्याच्यानंतर तुम्हाला मेल असेल किंवा कॉल असेल त्याच्याबद्दलचा कॉन्टॅक्ट तुमच्यासमोर केला जाईल. यासाठी कुठली फीज वगैरे नाही फॉर्म भरण्यासाठी. तर एकदम सिंपल फॉर्म आहे, 2च पेजेसचा फॉर्म या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीची या ठिकाणी ही योजना जी आहे राबवण्यात येत आहे LIC मार्फत, ज्या ठिकाणी महिला फक्त फॉर्म भरू शकतील. 7,000 रुपये पहिल्या वर्षी, त्यानंतर 6,000 रुपये आणि 5,000 रुपये अशा पद्धतीचं प्रत्येक महिन्याला या ठिकाणी तुम्हाला जे आहेत स्टायपेंड दिलं जाणार आहे. आणि फर्स्ट इयर कमिशन म्हणून तुम्हाला 48,000 रुपये या स्कीम अंतर्गत दिले जाणार आहेत. तर अशा पद्धतीची LIC मार्फतची या ठिकाणी ही बीमा सखी योजना जी आहे राबवण्यात येत आहे. याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.